हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा टेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आम्ही आलो इथे लेक ऑफ ओझार्क्स ला. तिथे मला माझ्या बकेट लिस्ट मधली एक गोष्ट कंप्लीट करायची होती, त्याच्यासाठी आलोय. काय आहे माहितीये? पॅरासेलिंग. पॅरासेलिंग मी तुम्हाला आता इथे दाखवलं असतं की काय आहे ते, पण सध्या इथे दिसत नाहीये. पण आम्ही करतानाचा व्हिडिओ आणि तो एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. बाहेर कुठे जायचं म्हटलं की ही झाडं म्हणजे ती अगदी बाळासारखीच झालेली आहेत. त्यांची काळजी घेतल्याशिवाय काही जमणार नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्या झाडांमध्ये भरपूर पाणी देऊन ठेवलेलं आहे. मेथीला पण भरपूर पाणी घातलं. इथे टायरमध्ये बटाटे लावलेले आहेत, त्यालाही व्यवस्थित पाणी देऊन ठेवलेलं आहे. यांची सोय झाली आता. आणि घरापासून अगदी एक 2.5-3 तासाच्या अंतरावरती असलेलं लेक ऑफ ओझार्क्स, तिथे आमचा प्रवास सुरू झाला. पूर्ण वेळ अगदी अथर्वनीच गाडी चालवली आणि रस्ता इतका सुंदर होता. दोन्ही बाजूंनी हिरवीगार सुंदर झाडी, कधी गडद हिरवळ, कधी शांत पाण्याचे तलाव, तर कधी उंचच उंच डोंगर. असा सुंदर प्रवास सुरू होता आमचा. तर नेहमीप्रमाणे आपण या लेक ऑफ ओझार्क्स बद्दलची थोडी ऐतिहासिक माहिती आणि तिथली वैशिष्ट्य जाणून घेऊया. या जलाशयाकडे केवळ एक तलाव म्हणून बघण्यापेक्षा इंजिनिअरिंगच्या कमाल क्षमतेचं प्रतीक म्हणूनच बघितलं पाहिजे. 1929 साली युनियन इलेक्ट्रिक कंपनीने एका मोठ्या प्रकल्पाची सुरुवात केली, बॅगनेल डॅम बनवण्याची. आणि तो डॅम बनवला त्यांनी ओसेज रिव्हरवरती. तो डॅम 2 वर्षात बांधून तयारही झाला. 1931 मध्ये तो पूर्ण झाला. हा डॅम पूर्ण झाल्यानंतर या लेक ऑफ ओझार्क्सची निर्मिती झाली आणि हा त्या काळचा अमेरिकेतला सगळ्यात मोठा मानवनिर्मित सरोवर होता. आज हा तलाव केवळ विजेचा स्रोत म्हणून ओळखला जात नाही, तर एक खूप मोठा टुरिस्ट स्पॉट पण आहे. इथे दरवर्षी हजारो लोक वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी येतात, फिशिंगसाठी येतात, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा येतात. ही झाली त्या लेक बद्दलची ऐतिहासिक माहिती. आता आमचा सुरू होतो एक एक्साइटिंग प्रवास. आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा अगदी पहिलाच अनुभव आहे. रुद्र खूप एक्सायटेड होता, अथर्व पण खूप एक्सायटेड. दोन्ही मुलं माझी ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सला मुळीच घाबरत नाहीत. टचवूड, मला त्याचा फार अभिमान आहे आणि मलाही खरं तर भीती नाही वाटत अशा गोष्टींची. आणि हे जे पॅराडाईज पॅरासेलिंग आहे त्याचं बुकिंग अगोदरच तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. जस्ट एक कॉल करून पण ते बुक करू शकता. पण आमचा तिथे पोहोचण्याचा टाइम फिक्स नव्हता, त्याच्यामुळे आम्ही तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतरच ते बुकिंग केलं. आणि वॉक इन ते घेतात. पूर्ण सगळे जॅकेट्स, ते हार्नेस, बेल्ट्स अँड एव्हरीथिंग सगळं ते इतक्या केअरफुली करतात ते लोक की म्हणजे, कारण त्यांच्यासाठी सुद्धा ते तेवढंच रिस्की असतं. आणि इथे अमेरिकेमध्ये बऱ्याचशा सगळ्या गोष्टी, रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप स्ट्रिक्ट असतात. त्याच्यामुळे हे लोक सुद्धा तेवढीच दक्षता घेतात. ही लोक स्वतःला इथले कॅप्टन्स म्हणून घेतात आणि ते कॅप्टन प्रमाणे त्यांची जबाबदारी पारही पाडतात. सुरक्षिततेची तर काळजी झालीच सगळी. आता त्याचे चार्जेस किती आहेत याचा विचार केला तर पर हेड जे तुम्ही कशा टाईपची फ्लाईट घेता त्याच्यावरती पण अवलंबून आहे. किती अंतर जाणार आहात तुम्ही, किंवा पाण्यामध्ये तुम्हाला किती वेळा डिप करायचंय. म्हणजे पूर्ण डोक्यापर्यंत पण भिजू शकता किंवा गुडघ्यापर्यंत सुद्धा, ते तुमच्या चॉईसनुसार आहे. तर $100 पर पर्सन होते. आणि त्याच्यात एक्स्ट्रा आणखी गोष्ट म्हणजे, जर का तुम्हाला कॅमेरामध्ये तुम्हाला तुमचा सगळा एक्सपिरियन्स जर का रेकॉर्ड करायचा असेल, शूट करायचं असेल, तर एक गोप्रो कॅमेरा ते तुमच्या बॉडीवरती हँग करून देतात. आणि सगळी फ्लाईट म्हणजे टेक ऑफ पासून ते लँडिंग पर्यंत सगळं तुम्ही त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकता. तो एक्सपिरियन्सही छान होता. पण मला माझं एक पर्सनल मत असं होतं की कॅमेरामध्ये जास्त, म्हणजे मोबाईलच्या कॅमेरामध्ये जास्त छान व्हिडिओज आले. तो गोप्रो मधला व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. पण खरं तर त्याच्यासाठी $45-50 एक्स्ट्रा घालवण्याची मला गरज वाटत नाही. पण मी ते घातले होते. पण तुम्ही कधी गेलात तर तुम्ही त्याच्याबद्दलचा विचार करू शकता. येस, आता आमची सुरू होतीये राईड. ते सगळे तुम्हाला ट्रेन करतात की कसं जायचंय, कसं बसायचंय आणि काय एक्सपेक्ट करायचंय ते. खरंच खूप थ्रिलिंग आणि एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता तो आमच्यासाठी. अँड हिअर वी गो.
हो, क्षणातच आम्ही पाण्यावरून ढगात आणि आकाशात पोहोचलो होतो. खरं तर खाली एकदम मोठा पसरलेला लेक ऑफ ओझार्क्स निळाशार दिसत होता आणि आजूबाजूला ढग आणि निळाशार आकाश. कसला भन्नाट एक्सपिरियन्स आहे हा, करायलाच पाहिजे एकदा तरी. माझा अनुभव म्हणाला तर मी विसरलेच होते थोड्या वेळासाठी की मी माणूस आहे का पतंग. स्वतःलाच इतकं हलकं आणि स्वच्छंद मस्त वाटत होतं ना तिथे. तिथे फक्त एवढंच वाटलं, जरा हटके जिओ यार, स्वप्न बघा, त्यांचा पाठलाग करा आणि एक दिवस स्वतःच कौतुक करा, कारण शेवटी आठवणीच आयुष्य बनवतात. गरुड जेप घेऊन सुद्धा सेफ लँडिंग केल्याचा हा आनंद. आता मात्र कडकडून भूक लागलेली होती. मग एका ऑस्ट्रेलियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त ताव मारला. मुलांच्या सगळ्या आवडीचं जेवण होतं तिथे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता पॅरासेलिंगचा. मला थोडंसं असं मळमळल्यासारखं फील होतंय, पण बाकी मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि तो व्ह्यू वरचा इतका छान, आणि मध्येच आम्हाला छान मासे वगैरे दिसले. ते रेकॉर्डिंगमध्ये काही आलं नाही, पण मस्ट ट्राय, एकदा तरी आयुष्यामध्ये हे करून बघायलाच पाहिजे. फार सुंदर एक्सपिरियन्स होता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय. व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण बघूया जेट स्कीचा अनुभव कसा होता. तोही अगदी थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. तो तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्की आवडेल. तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच. बाय बाय.